उद्धव ठाकरेंकडून गृहमंत्री फडणवीसांनी कोल्ह्याची उपमा। प्रकाश आंबेडकरांचाही फडणवीसांना टोला, तर उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, फडणवीसांचं प्रत्युत्तर। मनोज जरांगेंचं पुन्हा बेमुदत उपोषण सुरू। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी जरांगे आक्रमक, पाणी आणि वैद्यकीय उपचारास नकार। मंत्री छगन भुजबळांना जिवे मारण्याची धमकी आली तरी भूमिका बदलणार नाही, भुजबळांचं वक्तव्य। तर भुजबळांना कोण मारणार, जरांगेंचा खोचक टोला। एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता। वानखेडेंवर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा, तर अटकेपासून संरक्षणासाठी वानखेडेंची हायकोर्टात धाव। राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत, सरकारी हमीभावाची घोषणा हवेतच, बळीराजा मेटाकुटीला। 17व्या लोकसभेतून पंतप्रधान मोदींचं भाषण, सरकारच्या कामगिरीचा मांडला लेखाजोखा। विकसित भारताचं स्वप्न साध्य होत आहे, मोदींनी व्यक्त केला विश्वास। केंद्रीय निवडणूक आयोगाचा औरंगाबाद, उस्मानाबादच्या छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतराची दखल घेण्यास नकार। आगामी निवडणुका जुन्या नावाप्रमाणेच होणार।